यस, गुड मॉर्निंग टू ऑल. चेक करा रोल नंबर्स, प्रत्येकाने चेक करा आपले रोल नंबर्स व्यवस्थित टाका. पहिल्यांदा बरेच जणांनी स्वतःचे रोल नंबर्स टाकलेच नाहीये. चेक करा पहिल्यांदा. बरेच जणांनी रोल नंबर टाकलेले नाहीये. नुसतं नाव असेल तर अलाउड नाहीये. नुसतं नाव असेल तर अलाउड नाही. डेमो लेक्चर संपले राजन. लास्ट लेक्चर काय शिकवलेलं आपण? ट्रिगो पार्ट 1 राईट. आयडेंटिटी वरती काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगितले होते आणि एक्झाम सुद्धा संडेची ज्यांनी दिली नाही दिली त्यांचा रेकॉर्ड मी आज चेक करेल. त्या अकॉर्डिंगली आपल्याला फॉलोअप्स ठेवायचं त्या गोष्टी. ओके, जे पेपर ऑनलाईन आहेत त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जातं. ओके, त्यामुळे वी विल ट्राय बेस्ट. झालंच तर तुम्ही तुमच्या नोटबुक सबमिट करा. यू विल गेट द क्रॉस चेक ऑफ युअर पेपर्स. तुमचे पेपर्स तुम्हाला क्रॉस चेक करून मिळतील. ओके, नाही एकदम मी चालू केलं की मिळणारच नाही ना. म्हणजे असं निष्काळजीपणा नकोच. अर्धा पाऊण तास एक तास आधी पाहिजे तर ती गोष्ट घडते. नाही तर नाही शकत. थोडं रिलॅक्स नाही. कोण करणार नाही, लावणार कोण, करणार कोण. काय असं नाही आलं की लेक्चर केलंय असं नाहीच आहे. सारखी गोष्ट माणसाने कशी केली पाहिजे. चाळीस आठवत नाही, आम्ही आठवण निघायचे बरोबर आधीच. ओके, फर्स्ट पार्ट ऑफ मॅथ्स मध्ये 1 मध्ये अँगल मेजरमेंट आणि ट्रिगो पार्ट 1 घेतलं होतं राईट. आणि 4th चॅप्टर डिटरमिनंट अँड मॅट्रिसेस. ज्यांना जे काही बुडालं असेल ते रिकव्हर करून मिळेल. परत रिकव्हर करून मिळेल. त्यामुळे तुम्ही तसा स्ट्रेस घेऊ नका त्या गोष्टींचा. ओके, जे काही असेल कन्सर्न टीचर्स तुम्हाला पोस्ट मेसेज करतील पहिले की हे टीचर्स आज अवेलेबल आहेत. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला गाईड केलं जाईल. तुमचे जे काही चॅप्टर्स बुडाले असतील ते रिकव्हर करून तुम्हाला मिळतील. दॅट इज द थिंग. सो M1 मध्ये अँगल मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, डिटरमिनंट अँड मॅट्रिसेस 3 चॅप्टर्स कव्हर केलेत आपण. आणि M2 मध्ये एकच चॅप्टर झाला दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर. तुम्ही तुमची व्यवस्थित तयारी ठेवा आता. आणि हे सगळं सिलेबस व्यवस्थित तुम्हाला झाला पाहिजे. कॉलेज आणि कॉलेजच्या जर टाइम टेबल प्रमाणे बसलात तुम्ही, त्याच्याबरोबर जर बसलात तर होण्यासारखं नाहीये ती गोष्ट. कॉलेज पटपट घेणार आणि क्लिअर करणार सगळ्या गोष्टी. त्यामुळे कॉलेजच्या भरोसा राहू नका. जे काही रुटीन चालू आहे तो व्यवस्थित मेंटेन करा. काल मी प्री मीटिंग अटेंड घेतली होती सर. कॉलेज सिलेक्शन बाबतीत मीटिंग घेतली होती. अटेंड केली का सर्वांनी? जस्ट फ्यू गाईडलाईन्स एक्सपिरियन्स म्हणून तो गाईडलाईन्स प्रत्येकाने देण्यात आले. गाईडलाईन देण्यात आले. कॉलेज लिस्ट पार्ट नंबर 2 भरताना तुम्हाला दिसेलच. कोड व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉलेज कोड्स ज्यांचं ऍडमिशन झालं असेल वेल अँड गुड. नसेल झालेलं काय पार्ट आहे, पार्ट 1 कम्प्लीट करून पार्ट 2 मध्ये जायचं तुम्हाला. ओके, काही शॉर्टफॉल्स वगैरे जे होतात मागे पुढे होण्याची शक्यता आहे, पण ऍज पर देअर टाइम आता जो टाइम त्यांनी डिफाईन केलेला आहे त्याला स्टिक टू द फॉलो तर करावं लागेल. 22nd लास्ट डेट आहे राईट. सो अकॉर्डिंग टू दॅट कमिंग संडे पर्यंत तुम्हाला चान्स आहे फिलअप आणि कम्प्लीट करण्यासाठी जो आहे. ओके, ट्रिगो पार्ट 1 मी घेतलेला आहे. सो ज्ञानेश्वर सोनटक्के सर तुम्हाला मॅथ्स ट्रिगो पार्ट 2 चालू करतील. तर त्याच्यात जे काही तुम्हाला डाऊट असतील, डिफिकल्टी असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. काल मी सेशन घेतलंय त्याच्यावर. फॉर्म सगळं ऑनलाईनच भरायचं ऍडमिशन प्रोसेसचा. तुम्हाला काही डाऊट असतील तर यू कॅन कम टू द ब्रांच अँड आस्क द फॉर्म. त्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही येऊन विचारू शकता. ओके, सरांना हँडओव्हर करतोय. सर तुम्हाला ट्रिगो पार्ट 2 चालू करतील. आम्ही दोघं मिळून सेशन्स घेणार आहेत. दोघं मिळून तुमच्या डाऊट डिफिकल्टी क्लिअर करू
आणि जे काही पार्ट्स तुमच्या फेवरेबल आम्हाला करता येईल तेवढा पार्ट तुम्हाला फेवरेबल करून मिळेल. ओके, सो काही असेल तर लगेच तुम्ही डिस्कस करा जे काही असेल. ऍटलीस्ट मेसेज टाकला तरी चालेल. त्याच्याशी रिलेटेड सगळे डाऊट अँड डिफिकल्टी प्रिव्हियस झालेले चॅप्टर्स कसे कव्हर करायचे त्याच्याशी रिलेटेड. सीईटी पार्ट जो चालू आहे सॅटर्डे संडे, या संडेला रक्षाबंधन आहे, तो टाइम शेड्यूल थोडासा चेंज असेल. इव्हिनिंगचा शेड्यूल मॉर्निंगला असेल 8 to 10, 10 to 12. ओके, कमिंग संडे रक्षाबंधन आहे, इव्हिनिंगला तुम्ही फ्री राहा. या पद्धतीने टाइम शेड्यूल सकाळी शिफ्ट असेल 8 to 10 आणि 10 to 12 मध्ये. आणि टेस्ट जी आहे, टेस्ट जी आपण कंडक्ट करतो 9:30 to 10:30, ती टेस्ट तुम्हाला कंडक्ट असेल 2 to 3, आफ्टरनून 2 to 3 मध्ये कंडक्ट असेल. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सीईटी असेल यावेळेस कमिंग संडे साठी. मिस होऊ नये म्हणून टाइम फक्त शिफ्ट असेल आणि तो तुम्हाला पोस्ट होईलच. ओके, सो सरांना मी हँडओव्हर करतो. ज्ञानेश्वर सोनटक्के सर तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट ट्रिगो पार्ट 2 चालू करतील. त्यामध्ये काही वाटलं तुम्हाला तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये लर्न करू शकता. बऱ्याच जणांना फॅमिलियर आहेत आणि सरांची भेट झालेली आहे सरांची. ऑलरेडी सर चॅप्टर्स घेत आहेत मुलांना. मागचं जे रिकव्हरी आहे ते सगळं सर कव्हर करतायतच तुम्हाला. ओके, यस चालू करू. जो काही कन्सर्न पार्ट असेल मॅथमॅटिक्सचे रिलेटेड आम्ही दोघं तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर करून देऊ. कुठलेही चॅप्टर्स असू द्या, रिकव्हरी असेल, डाऊट असतील, डिफिकल्टी असतील तर तुम्ही येऊन प्रत्यक्षात विचारू शकता. त्या पार्ट ऑफ कव्हरअप तुमचा होणं गरजेचं आहे. पूर्णपणे व्यवस्थित कव्हरअप तुम्हाला मिळाला पाहिजे हे इंटेन्शन आहे याच्या मागचं. कोण शिकवतं याच्यापेक्षा तुम्ही तुमचे डाऊट डिफिकल्टी क्लिअर करू शकता का, कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होतो का, हे पर्पज ठेव. आमची दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमचा सब्जेक्ट व्यवस्थितपणे मॅथ्स क्लिअर करून दे. जो काही असेल रिलेटेड पार्ट तेच सांगतोय. दोन्ही ब्रांचेस मध्ये आम्ही दोघंच दिसणार तुम्हाला. त्या पार्ट ऑफ तुम्हाला काय करायचं, तुमचा स्टडी चालू ठेवायचा. काय अडचण असेल तर दोघांपैकी कोणी असेल त्यांना तुम्ही कंटिन्यू विचारू शकता. द पार्ट ऑफ मॅनेजमेंट माझ्याकडे आहे थोडीफार. सो पॅरलल चॅप्टर्स मी तुम्हाला शिकवत जाईल काही, आणि काही चॅप्टर्स सर तुम्हाला पॅरलल घेतात. ओके, आमचं तसं म्युच्युअल कोऑर्डिनेशन राहील त्यामुळे. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओके, आपण आज बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक 2 हा चॅप्टर. ट्रिग्नोमेट्रिक 2. ट्रिग्नोमेट्रिक 2. ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट मध्ये काय शिकलात तुम्ही? ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट मध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात त्यांचं रिलेशन, जसं की टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, तर साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती, साइन 45 डिग्री किती, त्याच्यावर आपण टॅनची व्हॅल्यू काढलेली आहे आणि आपण कॉसची पण काढलेली आहे. सेकंड वर कमी काय आतापर्यंत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते कोणते बघितले तर साइन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, टॅन थीटा. ओके, त्यांचं रिलेशन जसं की 10th क्लास मध्ये पण शिकलो, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट मध्ये पण शिकलो. साइन टॅन थीटा इज इक्वल टू काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, कॉट थीटा काय असतो, कॉस अपॉन साइन थीटा. त्यांच्या व्हॅल्यू आपण पुट केलेल्या आहेत. त्यांचे रिलेशन बघितलेले, आयडेंटिटीचा त्यांच्या आयडेंटिटीज बघितल्या. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. त्यांच्या व्हॅल्यू पुट करून, कोसेकची व्हॅल्यू पुट करून, थीटाची व्हॅल्यू पुट करून आपण त्याच्यावरून
कॉट काढलाय, टॅन काढलाय, साइन काढलाय, कोसेक काढलाय. हे 10th आणि ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट मध्ये पण आपण शिकलेलो आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक 2 हा चॅप्टर चालू झाला आहे. ट्रिग्नोमेट्रिक 2 ट्रिग्नोमेट्री टी मीन्स काय 3, कोना मीन्स काय साइड किंवा अँगल आणि मेट्रिक मध्ये काय मेजरमेंट. म्हणजे काय 3 साइडची किंवा 3 अँगलचं मेजरमेंट करणे म्हणजेच काय ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्रीचे पार्ट पडले ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री सेकंड. ओके, तर आपण आज बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक सेकंड. ट्रिग्नोमेट्रिक सेकंड घेण्याआधी आपण याच्या आधी बेसिक अशा गोष्टी बघितलेल्या आहेत, जसे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर एग्जांपल sin and cos. इतर किती आले 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. sin 0 डिग्री का असतो सगळ्यांना माहिती आहे 0. sin 30 डिग्री 1/2, sin 45 डिग्री 1/2, sin 60 डिग्री √3/2 and sin 90 degree is 1. cos चं काढताना आपल्याला फक्त रिव्हर्स क्वेश्चन करायचंय. कोणीकडे घेऊन टाकायचा √3/2 आता बघा तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किती आहेत 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. आपल्याला फक्त sin ची व्हॅल्यू माहित पाहिजे. sin 0 डिग्री 0, sin 30 डिग्री 1/2, sin 45 डिग्री 1/2, sin 60 डिग्री √3/2 आणि sin 90 डिग्री इज 1. cos चं कसं करायचं त्यात पूर्ण त्या व्हॅल्यू आहेत असा जो आपली सिक्वेन्स ठरला आहे त्याचा रिव्हर्स सिक्वेन्स ठेवून द्यायचा इकडं. नाही cos 0 डिग्रीची जी 90 डिग्री sin 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे ती sin 0 cos 0 डिग्रीची असते. म्हणजे इकडून 1 √3/2, 1/2, 1/2 आणि 0. 45 ला sin आणि cos सेम असतात. ओके, तर तुम्हाला माहिती आहे ते रिलेशन आपण बघितलं आहे. tan थीटा काय असतो sin थीटा अपॉन cos थीटा. तसंच cot थीटा काय असतो cos अपॉन sin. तसंच cosec काय असतो 1 अपॉन sin आणि cot sec काय असतो 1 अपॉन cos. म्हणजे जेवढे पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत त्यांचं रिलेशन sin आणि cos सोबत आहे. ओके, म्हणजे आपल्याला ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू माहित असल्या समजा sin थीटा आणि cos थीटा काय त्यामध्ये काय sin थीटा आणि cos थीटाची व्हॅल्यू माहित असली तर आपण पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण किमती काढू शकतो. ओके, तर हे अति महत्त्वाचं आहे. sin 0 डिग्री म्हणजे काय, sin 30 डिग्री म्हणजे काय, sin 45 डिग्री म्हणजे काय, sin 60 डिग्री म्हणजे काय, sin 90 डिग्री म्हणजे काय. हे एवढं माहित असतं तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण व्हॅल्यूच्या आधी काढलेले आहेत आणि तेच आपल्या इकडे यूज होणार आहे. तर ह्या फॉर्म्युले ह्या चॅप्टर मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत कंपाऊंड अँगल. कंपाऊंड फंक्शन. आता कंपाऊंड अँगल म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अँगल्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत असतात त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड अँगल. त्याच्यामध्ये डबल अँगल आले, ट्रिपल अँगल आले, पुन्हा अलाइड अँगल्स आले. तर हे सगळे वन बाय वन बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघणार कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल्स मध्ये बघा कंपाऊंड अँगल जसे की sin a + b असं जर कन्सिडर केलं मी तर बघा sin हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये दोन अँगल्स आहेत कोणते a आणि b. त्यांचं ॲडिशन, त्यांचं सबट्रॅक्शन. तसंच cos a + b, cos a - b, तसं tan a + b, tan a - b. हे जे कंपाऊंड अँगल आहेत म्हणजे काय त्या दोन अँगलचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणासोबत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत म्हणजे काय होतो कंपाऊंड अँगल तयार होतो. तर याचा फॉर्म्युला कसा तयार होईल बरं, sin a + b = फॉर्म्युला असतो sin a * cos b plus cos a * sin b. हे बघा इथं प्लस होतं म्हणून प्लस आलेला आहे. sin a * cos b plus cos a * sin b. sin a + b चा फॉर्म्युला काय झाला sin a * cos b plus cos a * sin b. हा झाला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला कशाचा sin a + b. नंतर cos sin a - b प्लस ला फक्त मी मायनस केलेला आहे तर काय त्याला होईल sin a *
cos b minus cos a into sin b. म्हणजे काय झालंय इथं प्लस होता तर प्लस आलेला आहे, इथं मायनस असेल तर मायनस आलेला आहे. बाकी दोन्ही पण सेमच आहे. sin a plus b चा काय होणार आहे sin a into cos b plus cos a into sin b, आणि sin a minus b चा काय होणार आहे sin a into cos b minus cos a into sin b. तसंच cos a plus b is equal to cos a into cos b प्लस असेल तर मायनस करायचं sin a into sin b. Next cos a minus b is equal to cos a into cos b plus sin a into sin b. बस हे चार कंपाउंड ट्रायंगल आहेत, कंपाउंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चे अँगल आहेत. sin a plus b is equal to sin a into cos b plus cos a into sin b. sin a minus b is equal to sin a into cos b minus cos a into sin b, and cos a plus b is equal to cos a into cos b minus sin a into sin b. cos a minus b is equal to cos a into cos b plus sin a into sin b. हे चार अति महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. 1 2 3 and 4 लिहून घ्या जसं तुमच्याकडे तर. ओके लिहून घेतलं सर्वांनी. हे बघा एक नंबर एक्झाम्पल असा असं तुम्हाला cos pi by 2 plus theta is equal to sin theta. तुम्हाला करायचे शो दॅट, काय करायचंय शो दॅट cos pi by 2 plus theta is equal to sin theta. म्हणजेच काय करायचंय लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड टू करायची तुम्हाला. ओके कसं करणार ते बघा. लेफ्ट हँड साइड याची साइड काय आहे याची साइड इज इक्वल टू cos pi by 2 plus theta. आता आपण एक फॉर्म्युला इंट्रोड्यूस केलेला आहे cos a plus b is equal to what? cos a plus b is equal to cos a into cos b plus असेल तर minus sin a into sin b. यूज फॉर्म्युला cos a plus b is equal to cos a into cos b minus sin a into sin b. या फॉर्म्युल्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. मला सांगा a म्हणजे आपण करू 4 a is equal to
pi by 2 and b is equal to theta. So cos काय होईल? cos a plus b. हा फॉर्म्युला आधी लिहायचा. काय होणार आहे? cos a into cos b minus sin a into sin b. आपण काय प्रूफ केलंय? a is equal to काय केलंय? pi by 2 इथं प्रूफ करायचं. a ची व्हॅल्यू pi by 2 प्रूफ केलं काय होते? cos pi by 2 into cos theta minus sin pi by 2 into sin theta. आता बघितलं आपण cos pi by 2 ची व्हॅल्यू काय असते? cos pi by 2 ची व्हॅल्यू किती असते? 0 into cos theta minus sin pi by 2 ची व्हॅल्यू काय असते? 1 into sin theta. या आन्सर मध्ये काय येणार आहे? minus sin hence 2 cos तो माइनस माइनस cos pi by 2 plus theta is equal to minus sin theta असं आपण प्रूव्ह करायचं. is equal to काय आलंय? minus sin theta. हेच तुम्ही सांगितलं pi by 2 म्हणजे 90 माहित नाही. हां इथं सिन्स लिहा. handwriting मोठं पाहिजे. दिसत थोडे ते वर्ड्स हँडरायटिंग थोडी छोटी झाली, स्मॉल झाली. एकदम दुसऱ्या एक्झाम्पल थोडी चालेल. एक्सप्लेनेशन आणि हँडरायटिंग मोठी पाहिजे. फॉर्म्युला सायकल आहे. बोर्ड पूर्ण दिसत नाही ना, लहान ते मार्जिन चालू होतो. लेफ्ट साइडला मार्जिन ठेवायचं. गरज नाही तेवढं. एग्जांपल आहे आपलं cos pi by 2 plus theta is equal to minus sin theta. तुम्हाला करायचे शो द्या. तुम्हाला दाखवायचं की लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. त्याची LHS साइड काय आहे? LHS साइड इज इक्वल टू cos pi by 2 plus theta. इथे काय cos pi by 2 plus theta म्हणजे cos a plus b using फॉर्म्युला cos a plus b. तुम्हाला cos a plus b चा आता देऊन दिलेला आहे फॉर्म्युला. काय आहे? cos a plus b is equal to cos a into cos b minus sin a into sin b. हा तुमचा फॉर्म्युला आहे. इथे काय आहे? a is equal to काय आहे? तर a is equal to pi by 2 and b is equal to theta. So given formula is cos pi by 2 plus theta is equal to cos pi by 2 into cos theta minus sin pi by 2 into sin theta. तुम्हाला माहित पाहिजे व्हॅल्यू cos pi by 2. pi by 2 हे काय आहे? रेडियन मध्ये. त्याला कन्वर्ट डिग्री मध्ये जर केलं आपण, आपल्याला माहित आहे pi ची व्हॅल्यू काय असते? pi ची व्हॅल्यू काय असतो? 180 डिग्री. तर pi by 2 चे किती होणार आहे? 90 डिग्री. तसंच sin pi by 2 is equal to काय येणार आहे? 90 डिग्री equal to cos 90 डिग्री. इथं पण होईल sin 90 डिग्री. cos 90 डिग्री ची व्हॅल्यू काय असते? 0 आणि sin 90 डिग्री ची काय असते? 1. दोनचा वापर करायचा. बघा cos 90 डिग्री काय असते? 0 into cos theta minus sin 90 डिग्री काय असतो? 1 into sin theta. म्हणजे काय झालं? 0 into something. 0 ला कशाला आपण मल्टिप्लाय केलं आपण? आन्सर काय येते? 0 आणि 1 into something is जे समथिंग असेल ते येणार आहे.
मग काय राहील मायनस साइन थीटा, कारण याची व्हॅल्यू काय होणार आहे 0 मायनस साइन थीटा, मायनस साइन थीटा इज रद्द. लगेच चालू करतो ना. आपण काय बघत आहोत कंपाऊंड्स अँगल, म्हणजे अँगल्स म्हणजे कसे असणार अँगल एक तर 30 डिग्रीचा असू शकतो, 0 डिग्रीचा असू शकतो, 45 चा डिग्री असू शकतो किंवा मग 60 डिग्रीचा असू शकतो किंवा 90 डिग्रीचा असू शकतो किंवा त्याच्या अबोव असू शकतो, 120 180 चा असू शकतो. ओके, तर आपण अँगल बघतोय, अँगलला डिनोट काय केलं आपण ए बी असा अँगलला डिनोट केलेला आहे.
मग या दोघांचा दोन अँगलचा डिफरन्स किंवा दोन अँगलचं काय ऍडिशन हे बघतोय बरोबर. तर आपल्याला हेच अँगल आहेत 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. पण ते कशा फॉर्म मध्ये आहेत जसं की 30 डिग्री आणि 45 डिग्रीचा डिफरन्स जर बघितला तर किती होतो 15 डिग्री. ओके या दोघांचा डिफरन्स केला तर म्हणजे कसं 45 डिग्री मायनस 30 डिग्री जर केला तर काय होतो 15 डिग्री. म्हणजे 15 डिग्रीला आपण असं लिहू शकतो. ओके नेक्स्ट यांचं जर या दोघांची पीएच समजा आपण सबट्रॅक्शन जर केलं तर किती येतो आपल्याला 30 डिग्री. पण 30 डिग्री ऑलरेडी आपल्याकडे आहे पण नाही झालं तरी चालेल 50 डिग्री झालं. यांचं ऍडिशन जर केलं तर किती होणार आहे 45 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 75 डिग्री राईट. 75 डिग्री म्हणजे 30 डिग्री प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 75 डिग्री and 45 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू काय ते 15 डिग्री. ओके त्याचा यूज करायचा आहे. तुम्हाला जर एक्झाम्पल मध्ये असं दिलं sin 15 डिग्रीची व्हॅल्यू काढायची तर कसं काढणार तुम्ही sin 15 डिग्री इज इक्वल टू डायरेक्ट sin 15 डिग्रीची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. sin 0 डिग्रीची माहित आहे. sin 0 डिग्री किती असतो 0. sin 30 डिग्री काय असतो 1/2. sin 45 काय असतो 1/√2. sin 60 डिग्री काय असतो √3/2. sin 90 डिग्री काय असतो 1 असतो. पण sin 15 डिग्री माहित नाही आपल्याला. असं एक्झाम्पल विचारतात sin 15 डिग्री कसा काढायचा तुम्हाला बघायचं आहे. पीएच चं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन जर केली आपण तर sin 15 डिग्री येतो का. तर 15 डिग्री कुठे कॉम्बिनेशन आहे 45 मायनस 30 म्हणजे 15 डिग्रीला असं लिहू शकतो मी sin 45 मायनस 30 डिग्री. ओके sin 45 डिग्री मायनस 30 डिग्री. तर मग काय राहणार आहे ते sin 45 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू बघा sin a मायनस b. काय फॉर्म्युला sin a मायनस b sin a into cos b minus cos a into sin b. ओके हे झाला फॉर्म्युला. sin a minus b चा फॉर्म्युला काय आहे sin a into cos b minus cos a into sin b. याला आपण a म्हणलेला आहे. याला काय काय केलंय b. आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे sin a minus b is equal to असतो sin a into cos b minus cos a into sin b. बस काहीच केलं नाही मी a ला कन्सिडर केले 45 डिग्री आणि b ला कन्सिडर केला मी 30 डिग्री. बस a च्या जागेवर 45 दिला आणि b च्या जागेवर 30 डिग्री. तर माहिती आहे तुम्हाला sin 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे sin 45 डिग्री इज इक्वल टू काय असतो 1/√2. sin 45 and cos 45 सेम व्हॅल्यू असते 1/√2. तसं cos 45 ची किती असणार आहे सेम 1/√2 and cos 30 degree is equal to √3/2 and sin 30 degree is equal to 1/2. ह्याच व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट जर केले आपण तर इक्वेशन कसं तयार होईल आपलं सॉल्व sin बरोबर चालतंय का तुम्हाला आन्सर सांगू शकता डायरेक्ट जरा तुमचे ते पण सॉल्व झालं हे बघा आलेच. लवकर कोण सांगते आन्सर चार्ट शीट पेन मध्ये लगेच आन्सर द्या मला. First step formula given. चार्ट में नेक्स्ट
मुलांना एक्सप्लेनेशनची गरज काय एक्सप्लेनेशन होत आहे काय त्यांनी केलं पाहिजे. Fundamental fundamentals. Post and post सगळ्यांना दिसतं त्यांनी असं बरोबर आहे केलं कधी त्याला आन्सर तुमचं चार्ट सेक्शन मध्ये सेंड करा. हा हा वैदिका कुलकर्णीनं बरोबर आन्सर सांगितले. गुड. नेक्स्ट स्वराज बरोबर आन्सर. सुमित पुजारी गुड. झालं का एवढा वेळ लागतो हा एवढा वेळ लागतो बरोबर सांगितलं. बऱ्याच जणांनी बरोबर आन्सर सांगितलंय. हे बघा मी एकदा सॉल्व्ह करून देतो ज्यांना नाही जमलं ज्यांना जितकं स्टेप करून द्या. हे बघा काय केलं मी sin 45 डिग्रीची व्हॅल्यू काय ठेवायची 1/√2. cos 30 डिग्रीची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला √3/2. cos 45 डिग्रीची काय व्हॅल्यू ठेवायची 1/√2 आणि sin 30 डिग्रीची काय ठेवायची 1/2. ओके so sin 45 minus 30 is equal to sin 45 value का है 1/2 into cos 30 degree √3/2 minus 1/√2 cos 45 degree बघा cos 45 काय आहे त्याच आहे 1/√2 into 1/2 sin 30 degree 1/2 1/2 बघा यांच्यामधून काय कॉमन काढता येईल आपल्याला 1/2 1/2 कॉमन काढला मी. नाही काही गरज नाही. ठीक आहे डिनॉमिनेटर दोन्हीचं काय सेम आहे. काय डिनॉमिनेटरच्या आपण आधीची बेरीज करू शकतो. काय होणार आहे √3 - 1 divided by 2 1 into √3 येतो 1 into 1 is √3 - 1 upon 2 काय डिनॉमिनेटर कसं आहे दोन्हीचा पण सेम आहे इक्वल आहे त्यामुळे हे आन्सर पाहिजे. इथे प्लस आला होता प्लस नाही येणार फॉर्म्युल्यामध्ये काय आहे मायनस येणार. ओके जसे वेगळी पाहिजे √3 वेळा लिहायचा त्याच्यामध्ये रूट कंबाईन का एक स्टेप पुढे अजून पाहिजे इक्वल त्याच्यामुळे 1 into √3 काय येणार आहे √3 upon 2 minus 1 upon 2 दोन्हीचं पण डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे. ज्यावेळेस इक्वेशन मध्ये ऑपरेशन असते मायनस प्लस मॅथमॅटिक्स मध्ये तर यांच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमरेटरची बेरीज काय करतो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. डिनॉमिनेटर आधीची तशा तसा काय होणार आहे √3 - 1 divided by 2 कशाची व्हॅल्यू आली sin 45 minus 30 डिग्री. ओके याच्यावरती एक एक्झाम्पल असणार तुम्हाला होमवर्कला त्याच्यावरून काढा तुम्हाला cos 15 डिग्री
होमवर्क असणार आहे होमवर्क. ओके, हे लिहून घ्या त्या साईडला. बाकीचं लिहून घ्या. cos 15 डिग्रीचं काढून बघा बरं आन्सर. cos 75. तुम्हाला क्लास वर्क आहे लगेच आता इथे करून दाखवायचं आहे. cos sin 75 डिग्री इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. sin 75 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. बघायची पेअर कोणाचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केलं तर 75 येते. दोन अँगलचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करून जर 75 येत असेल तसं कॉम्बिनेशन इथे करायचं आणि त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे sin a plus b किंवा sin a minus b. त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला आन्सर काढायचा. sin 75 डिग्रीचा आन्सर काय काय आहे 45 plus sin 45 plus काय आन्सर आन्सर आलं पाहिजे. परफेक्ट आहे. इंटर येतो यस. इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही sin a plus b. कारण की याला a म्हणायचं याला b म्हणायचं दोन्ही ऍडिशन आहे ऍडिशन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणता आहे sin. फॉर्म्युला कोणता आहे इथं sin a plus b लिहून दिलेला आहे. sin a plus b काय sin a into cos b plus cos a into sin b. आणि पुट करायच्या a च्या जागा sin 45 द्यायचा आणि b च्या जागा 30 द्यायचा. a is equal to 45 and b is equal to 30 degrees. To get answer. बोल ना काय लिहून सर आशुतोष बरोबर आहे आन्सर. स्वराज गुड. Brunal good right answer. Next Ved Jadhav. Wow, root 3 plus 1 upon 2 root 2. Good. Good. Kulkarni good. Vedika. Vedika उशीर लागला तुला वेळेस. Next Mansi good. काय केलं आपण सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे राईट आहे राईट. म्हणजे याचा अर्थ मला समजलं व्यवस्थित राईट. गुड गुड. काय केलं आपण
A ची व्हॅल्यू काय पुट करायची 45 डिग्री आणि B ची व्हॅल्यू काय पुट करायची आपला 30 डिग्री. सो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज sin A plus B is equal to sin A means sin 45 याला A आणि B कशाला करायचे into cos 30 degree plus or plus as it is cos 45 into sin 30 degree. So sin 45 degree is equal to 1 by root 2. cos 30 degree ची व्हॅल्यू काय आहे root 3 by 2 plus ना plus cos 45 degree ची व्हॅल्यू काय 1 by root 2 and sin 30 degree ची व्हॅल्यू काय 1 by काय होणार आहे 1 into root 3 is root 3 plus ला plus 1 into 1 1 डिनॉमिनेटर काय होणार आहे दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे बघा root 2 into 2 root 2 into 2 तर डिनॉमिनेटर सेम असेल आन्सर लिहून काढतो 2 into root आन्सर ओके आन्सर आहे ना असताना लिहून घ्या लगेच हा सेटला क्वेश्चन पडलेला आहे त्याचा आन्सर काढून दाखवायचं मग लगेच सेटला क्वेश्चन पडलेला आहे क्वेश्चन असा आहे तुमचा sin pi by 3 minus plus x minus cos pi by 6 plus x हा तुमचा क्वेश्चन आहे कसा सॉल्व करणार का तुम्ही एकदम सोपा आहे हे बघा पाय बाय 3 काय असतो पाय बाय 3 पाय ची व्हॅल्यू किती असते 180 डिवाइडेड बाय 3 3 सक 18 किती होतो 60 तसं पाय बाय 6 काय असणार आहे पाय बाय 6 इज इक्वल टू 180 अपॉन 6 30 ओके किती असणार आहे 30 बस पाय बाय 3 चा सेकंड ठेवायचा आणि पाय बाय 6 चा 30 डिग्री ठेवायचा sin a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा आणि cos a plus b sin a plus b आणि cos a plus b दोन्हीचा दोन्हीचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला आन्सर काढायचा तर ऑप्शन मध्ये आहे तुम्हाला दिलेलं ए ऑप्शन आहे माइनस sin a बी ऑप्शन आहे माइनस cos a सी ऑप्शन आहे sin a डी ऑप्शन आहे cos a काय ते आन्सर हे सांगा हे करा आन्सर काढा काय ते आपण एक ते सांगायचं फॉर्म्युला यूज करायचा कोणता sin a plus b and cos a plus b sin a plus b चा फॉर्म्युला काय यूज करायचा आहे cos a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आन्सर काढायचं त्यांचं ऑप्शन दिलेले आहेत ए ऑप्शन मध्ये sin x बी ऑप्शन मध्ये cos x सी ऑप्शन मध्ये sin x sin x आणि डी ऑप्शन आहे cos x minus sin x minus cos x sin x दिलेला आहे cos sin a plus b minus त्याचा cos a plus b चा फॉर्म्युला वापरायचा सेट ला क्वेश्चन पडला आहे
दोन्ही बाजूला वापरायचे का? हो हे बरोबर आहे. गुड वर्षिका गुड तुझा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट 0 नाही ऑप्शन मध्ये 0 नाही. वैदिका ऑप्शन मध्ये 0 नाही. मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स साइन एक्स आणि कॉस एक्स 0 ऑप्शन मध्ये नाही म्हणजे 0 येणारच नाही. अजून एकदा ट्राय कर. गिवन घेऊन देतो वाटलं तर साइन पाय बाय 3 ची किंमत आहे 6 डिग्री. साइन 6 डिग्री काय असतो √3/2 cos पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 साइन पाय बाय 6 is equal to 30 degree. Cos pi by 6 is equal to 30 की वैल्यू काय असते sin 30 1/2 असते. ही √3/2 सॉरी काय आहे आन्सर. प्रणव बरोबर आहे. ऑप्शन सी राइट. नेक्स्ट यशस्वी ऑप्शन ए नाही मायनस साइन एक्स नाही. अजून एकदा ट्राय कर. गुड यशस्वी गुड. का कुलकर्णी गुड. मुलांमधून कोणाचाच नाही आला अजून ऑप्शन. श्रद्धा गुड. काय ऑप्शन हे बघा गिवन दिलेला आहे मी. काय फॉर्म्युला यूज करता sin a plus b का वापरायचा इथं 2 into minus cos a plus b चा यूज करायचा फॉर्म्युला. आणि ह्या किमती दिल्या आहेत. sin pi by 3 दिसला √3/2 ठेवून द्यायचा. cos pi by 3 ठेवला 1/2 ठेवून द्यायचा. sin pi by 6 दिसला 1/2 ठेवून द्यायचा. cos pi by 6 जर दिला तर √3/2 ठेवून द्यायचा. गुड ऑप्शन सी. बरोबर आहे अथर्व. हर्षल पाटील गुड. मुलामधून आन्सर येत नव्हता अजून. हर्षल श्रावणी गुड. बऱ्याच सगळ्यांनी बरोबर आन्सर सांगितले. एकदा मी त्याला सॉल्व्ह करून देतो. हा हे बघा sin a plus b वापरायचा आणि cos a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके तर बघा sin a plus b काय असतो. sin a plus b sin a ची किंमत किती आहे pi by 3 sin a into cos b प्लस का प्लस cos a into sin b. ओके जरा sin a plus b चा फॉर्म्युला यूज केला आहे. त्याला ब्रॅकेट टाका. नेक्स्ट काय आहे मायनस cos a plus b. cos a plus b काय आहे cos a into cos b याला a म्हटलेला आहे मी याला b म्हटलेला आहे. cos a into cos b मायनस cos मध्ये प्लस असेल तर मायनस येतो sin a into sin b. sin a into sin. ओके आता काय करायचं तुम्हाला sin pi by 3 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी किंवा sin pi by 3 ची √3/2 आणि cos pi by 3 ची 1/2 आणि cos pi by 6 cos pi by 6 √3/2 आणि sin pi by 6 is equal to 1/2. हे किमती सगळ्या ठेवून द्यायच्या. काय आहे आन्सर तुमचं बघा sin pi by 3 ची व्हॅल्यू किती आहे √3/2
√3/2 into cos x plus cos pi by 3 ची व्हॅल्यू 1/2 into sin x minus का minus cos pi by 6 काय √3/2 into cos x minus sin pi by 6 कुठे आहे sin pi by 6 किती आहे 1/2 into sin x ओके या किमतीने सर्व लिहून घ्यायचं आहे आता दोन ब्रॅकेट आहेत दोन ब्रॅकेटच्या मध्ये साइन कोणता आहे सबट्रॅक्शन साइन म्हणजे काय वजाबाकीचे साधा वजाबाकी करायचे मल्टिप्लिकेशन तर नाही मग काय करायचं की किंमत जी आहे त्याच्यात लिहून ठेवायची √3/2 आहे ते into cos x आहे ते plus 1/2 आहे ते into sin x आहे ते मायनस फक्त या मायनस न मल्टिप्लाय करायचं मला ब्रॅकेट सॉल्व करायचे हे काय आहे मायनस √3/2 into cos x minus plus 1/2 into sin x काय कॅन्सल होतं की तर हे बघा √3/2 plus √3/2 cos x minus √3/2 cos x हे इथे कॅन्सल होऊन जाईल ओके तर प्लस आणि मायनस दोन क्वांटिटी एक सेम असेल प्लस आणि मायनस मध्ये दोन्ही काय होतात कॅन्सल होतात आता काय तुमचं 1/2 into sin x plus 1/2 into sin x 1/2 into sin x plus 1/2 into sin x हाफ प्लस हाफ किती होतो 1 आन्सर काय येणार आहे 1 into sin ऑप्शन कोणतं बरोबर आहे ऑप्शन सी राइट ओके राइट डाउन आलं का तुमचं नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सीट लालला क्वेश्चन आहे तो होमवर्क असेल उद्या करून दाखवायचा त्याचा आन्सर जर नाही आला उद्या सांगा मी तुम्हाला क्वेश्चन असा आहे नंबर आहे 2 sin theta plus pi by 3 is equal to cos theta minus pi by 6 then तुम्हाला कळायचं आहे tan theta is equal to ठीक आहे त्याच्या बेस वरती आता घेणार आहे मी एक फॉर्म्युला ऑप्शन असणार आहे त्याचे ऑप्शन ए √3 ऑप्शन बी आहे -1/√3 ऑप्शन सी आहे 1/√3 ऑप्शन डी आहे -√3 हिंट देतो मी इथे काय करणार तुम्ही sin a + b चा फॉर्म्युला वापरायचा इथे कोणता वापरायचा आहे cos a - b दोन्ही फॉर्म्युले यूज केल्याच्या नंतर
नंतर तुम्हाला काय काढायचंय tan थिटा. tan थिटा काय असतो sin थिटा अपॉन cos थिटा. इकडे येईल sin इकडे cos. इकडचा cos खाली घेतला आपण तर sin अपॉन cos येऊन जाईल. sin अपॉन cos का असतो tan थिटा. मग जी आन्सर येईल समजा इकडे ते त्याचा आन्सर असणार आहे. आन्सर ए बी सी आणि डी चारपैकी एक आन्सर आहे ते तुम्हाला करून दाखवतो. ओके हे तुम्हाला होमवर्कला कोणता फॉर्म्युला यूज करणार sin a + b and cos a - b. हे माहित पाहिजे sin π/3 काय असतो आता सांगितलं होतं sin π/3 6 डिग्री sin 6 डिग्री ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि cos 30 डिग्री ची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्याच्यानंतर येऊन जाईल तर sin a + b इथे यूज करायचा आहे. इथे कोणता करायचा आहे cos a - b. अशा करतो सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल किती ऑप्शन लिहू सर्व ओके ओके लावली आता न्यू फॉर्म्युला एक बघणार आहोत आपण tan a + b सगळे कंपाऊंड अँगल आहे सम अँड डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर्म्युले tan a + b असतो tan a plus tan b upon 1 minus tan a into tan. फॉर्मूला काय आहे tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. आता तुमचा फर्स्ट फॉर्मूला आणि सेकंड आहे tan a minus b is equal to tan a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan. हे बघा इथं मायनस आलेला आहे वरती पण मायनस आलेला आहे खाली प्लस आलं. इथं प्लस होतं वरती प्लस आलं खाली मायनस आलेलं आहे. अजून एकदा बघा tan a plus b आहे ना प्लस आलेलं आहे म्हणून वरती प्लस आलंय आणि मायनस भेटला आपल्याला. tan a minus b चा फॉर्म्युला वरती मायनस आलेला आहे आणि प्लस आलेला आहे. लक्षात ठेवा. 1 minus tan A to be tan minus tan A. Tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b and tan a minus b is equal to tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. ओके ओके वर्षी कम ठीक आहे. अगोदरच्या क्वेश्चनचे ऑप्शन होते ऑप्शन ए होतं √3 याच्या अगोदरचा क्वेश्चन. ऑप्शन बी मध्ये होता -1/√3. ऑप्शन सी होता 1/√3. ऑप्शन डी होतं -√3 त्याच्या अगोदरचा क्वेश्चन जे होता त्याचा ऑप्शन ए होता √3 बी होतं -1/√3 सी ऑप्शन 1/√3 आणि डी होतं -√3. अजून काय अडचण ओके
हा आपल्या लिहून घेतले असते ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तुमचा tan 105 is equal to काय आन्सर याचं 105 105 ची अशी कोड करायची 105 कधी होणार 105 60 प्लस किती म्हणजे 105 होणार आहे 45 60 प्लस 45 is equal to 105 हे कॉम्बिनेशन फर्स्ट आपल्याला कारण की आपल्याला माहिती आहे tan 60 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि tan 45 ची पण आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. ओके तर मग कोणता फॉर्म्युला यूज करणार tan a b tan 105 is equal to tan as it is 60 degree plus 45 105 ला मी असं लिहिलेलं आहे 60 डिग्री प्लस 45 60 प्लस 45 यूज करायचा आपल्याला माहिती आहे tan a plus b is equal to काय tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b तर काय फॉर्म्युला तयार होईल tan a plus b a is equal to काय येतं 60 and b is equal to काय 45 ओके now tan a plus b चा फॉर्म्युला काय आहे tan a means 60 degree plus tan b means 45 upon 1 minus tan 60 into tan 45 ओके काहीच केलं नाही मी tan a ची व्हॅल्यू किती आहे तर 60 डिग्री आणि b ची किंमत किती आहे 45 ओके त्याच्यामध्ये पुट केला मी तर काय होणार आहे tan 60 डिग्री प्लस tan 45 अपॉन 1 मायनस tan 60 डिग्री इनटू tan 45 कारण a ची व्हॅल्यू किती आहे तर 60 डिग्री आणि b ची व्हॅल्यू किती आहे 45 तर tan a plus b याला मी म्हटलं a याला म्हटलं मी b तरी तर a ची व्हॅल्यू झाली 60 डिग्री आणि b ची व्हॅल्यू झाली 45 आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b किती ठेवून दिल्या is equal to tan a 60 plus tan b काय आहे 45 upon 1 minus tan 60 degree into tan 45 ओके tan 60 degree काय असतो tan 60 degree is equal to tan काय असतो sin 60 degree upon cos 60 degree sin 60 degree ची व्हॅल्यू काय असते √3/2 आणि cos 60 degree ची काय असते 1/1 चार्ट सेक्शन मध्ये सांगा बरं cos 60 degree ची व्हॅल्यू काय असते फास्ट 1/2 गुड 1/2 बरोबर आहे गुड 1/2 बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय आहे ची व्हॅल्यू sin 60 degree 1/2 हे फॉर्म्युला माहिती आहे a upon b आणि c upon d असेल आपण काय लिहितो a upon b आणि खालचं आहे का c upon d a upon c लिहून टाकतो 2 upon 1 2 टू गेट कॅन्सल राहणार काय तुमचं √3 upon √3 1 नाही दिलं तर पण चालेल तर tan 60 ची व्हॅल्यू काय येते √3 येते ओके तसंच tan 45 ची काय येईल बरं tan
45 degree is equal to काय असतो sin 45 upon cos 45. तर सांगा sin 45 ची काय असते? गुड. tan कोण आहे ते? हर्षल. गुड. हर्षल पाटील. गुड. sin 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू सांगा मला लगेच. tan ची काय होणार आहे? 1. राईट आहे. tan 45 श्रावणी. गुड. आन्सर सांगितलं का डिरेक्टली? ओके, बघूत आपण काय ते आन्सर. श्रद्धा. सगळे बरोबर सांगायला येतं. सगळ्यांना माहिती आहे sin 45 ची काय असते? 1/√2 आणि cos 45 चा काय असतो? 1/2. दोन्ही पण कॅन्सल होतात. आन्सर मध्ये काय आहे? 1. तर tan 45 ची लिमिटची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. 1. ओके. मग या प्रॉब्लेम मध्ये ठेवून द्यायचं. sin tan 60 डिग्रीची व्हॅल्यू काय काढली आपण? tan 60 डिग्रीची √3. √3 काढलेली आहे. तर tan 60 डिग्रीची व्हॅल्यू पुट करायची. √3 प्लस प्लस tan 45 ची काढली आहे 1. 1 ठेवून द्यायचा डिवाइड बाय 1 मायनस tan 60 डिग्री √3 आणि tan 45 1 इज इक्वल टू वरती काय राहणार आहे? √3 प्लस 1 डिनॉमिनेटरला 1 मायनस √3 into 1 √3. कोणा चालतं? हा बरोबर आहे. गुड. कुलकर्णी बरोबर आहे. जेवून घ्या. ओके. ठीक आहे, तर स्टॉप करतो आपण. नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल होता. फॉर्म्युला लर्न पाहिजे का कधी? हां, चलो उद्या सम्स अँड एडिशन चे फॉर्म्युले sin a plus b cos a plus b sin a minus b cos a minus b चारही फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. ओके, इथं आपण दाखवू. ओके, बाय बाय.